हे तेव्हाचे जे क्रांतिकारक होते, वासुदेव बळवंत फडके, मोठा क्रांतिकारक, त्यांचं बंड सगळे ते बघत होते. त्याच काळात ते घडत होतं. त्यांच्या व्यायामशाळेमध्ये टिळक जात होते आणि खटला जेव्हा सुरू झाला त्या खटल्याला सुद्धा टिळक आगरकर जाऊन बसायचे, कसं चाललेला खटला. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा टिळकाने एवढं दुःख झालं की अरे क्रांतिकारक शूर हा नाही वाचू नाही शकलो आपण याला. का नाही वाचू शकलो? कारण त्यांनी ज्याच्यासाठी केलं, ज्या देशासाठी केलं, त्याच्या मागे लोक नावाची शक्ती उभीच राहिली नाही. म्हणून ते असे वासुदेव बळवंत फडके गेले फासावर. मग किती जणांनी शहीद व्हायचं, किती जणांनी जरी बंड केलं, क्रांती केली, तरी असेच सगळे बळी जातील, पण देश स्वतंत्र होणारच नाही. कारण तो जो काय काळ होता सगळं चिडीचूप होतं. मग आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ काय थोडं साम्य असेल, थोडा फरक असेल. आता स्वातंत्र्यात आहोत, पण खरं स्वातंत्र्य आपण उपभोगतोय का? तर नेहमी सांगतो की लोकमान्यांनी सणाची चळवळ केली स्वातंत्र्यासाठी आणि मग आपण चळवळीचा उत्सव केला. आणि लोकमान्यांनी तेव्हा ठरवलं की सगळा जो समाज आहे तो प्रवाहपतीत झालेला आहे, पूर्णपणे असंघटित आहे, जाग गेलेली आहे, सगळं असं विखुरलं गेलेलं आहे. ह्यानं एकत्र आणलं पाहिजे, ही शक्ती जागी केली पाहिजे. कारण जोपर्यंत लोक नावाची शक्ती ही जागी होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. सुरुवात झाल्यानंतर आज इथपर्यंत आपण आलो. म्हणजे स्वातंत्र्यासाठी ती चळवळ सुरू झाली, स्वातंत्र्य मिळालं, पण आज त्याचा उत्सव केल्यानंतर आज जे काय सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, सरकार आहे की नाही हेच कळत नाहीये. तुम्ही जो उंचीचा उल्लेख केला, गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, आज सुद्धा आपला सुधीर बसला इकडे, लालबागचा राजा तेवढाच दिवा खात आहे, गणेश गल्लीचा राजा तेवढाच आहे, 20-22 फुटाचा आहेच. अशा आणखीन अनेक आहेत. शैलेश असेल तर अंधेरीचा राजा तिकडे असतो. पण ही मूर्ती बनवताना आपण खूप काळजीपूर्वक करतो. अगदी तिची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विसर्जन होईपर्यंत कुठेही त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अवमान होणार नाही ह्याची पूर्णपणे दक्षता ही आपण घेता. म्हणून त्या उत्सवाला एक वेगळीच एक आनंदाची झालर. शाडूची मूर्ती करतो ना, शाडूची मूर्ती पण करतो. द्या माती, आजनी केलं 500 टन किती 700 टन माती, 500 टन दरवर्षी उपलब्ध करून देत आहे. मग जशी ही जबाबदारी आम्ही घेतो तशीच तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? आम्ही आपले असेच ठेवलेत काय, गणपती बाप्पा ठेवले, महाराज आणखीन कोण, हा टिळक पण येऊ द्या, आणखीन हा साहेब पण येऊ द्या, मा पण येऊ द्या, आणखीन कोणाचे आणा, सगळे जे काय असतील ते पुतळे आणून ठेवा, आपण त्यांना हार घालू. हे कार्यक्रम झाला का कुठे अडगळीत पडतील? तसं नाहीये. ही आमची दैवत आहेत, ही दैवत आहेत. एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवता की महाराजांचा पुतळा कोणी केला? नौदलाने केला. नौदल म्हणतं तुमच्या PWDने केला, PWD म्हणतं शिल्पकाराने केला, शिल्पकार म्हणतो ह्यानी केला, त्यांनी केला. ही सगळी अंधाधुंदी जी चाललेली आहे त्याच्यासाठी मला तुमचं फार महत्त्व आहे. आज म्हणजे काल आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी बोलल्या, प्रथम बोलल्या मला वाटतं की आता मी भयकंपित झालेली आहे, आता अब बस, आता ह्याच्या पुढे नको. म्हणजे चांगली गोष्ट आहे. महामहिम राष्ट्रपतीजींना सुद्धा त्या संवेदना आहेत, हे त्या निमित्ताने का होईना आम्हाला कळलं. पण लोकमान्य टिळकांनी जे केलं, सगळे समाज एकत्र आले पाहिजेत. लोक नावाची शक्ती म्हणजे नेमकं काय? तर सगळे समाज एकत्र आले पाहिजेत. सगळे समाज जे टिळकांनी त्यावेळेला केलं त्याच्या उलट नेमकं आज केलं जाते. समाजामध्ये आगी लावण्याचं काम केलं जाते, भिंती उभ्या करण्याचं काम केलं जाते. तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आता भाजपवाले अवलंबत आहेत. मग आपण संदेश काय द्यायचा? नुसतं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं मी पुन्हा येईन बोलणारे अनेक आहेत. म्हणून का आपण त्यांना परत थोडीच आणतो? पण गणपती बाप्पा जे आपण म्हणतो ना, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, का? कारण गणपती बाप्पा येतात, आमचं रक्षण करता म्हणून येतात, आमच्याकडे मंगल सगळं करून जातात, थोडी बुद्धी देऊन जातात. म्हणून आम्ही त्याच्या आगमनाची वाट बघत असतो.